या बैठकीला उपस्थित राज्याचे ग्रामविकास मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेजी, आपले जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाणजी, आमदार देवेंद्र कोठेजी, विक्रांत पाटीलजी, सचिन कल्याण शेट्टीजी, राजनजी पाटील, नरेंद्रजी काळे, इंद्रजीतजी पवार, असलमजी चौधरी, रमेशजी माने, सतीशजी काळे, विकास वाघमारे, अनिलजी काळे, मनीषजी देशमुख, प्रणवजी परिचारक, प्रकाशजी चौरे, दीपकजी माडी, सचिनजी जाधव, या ठिकाणी उपस्थित सर्व पूर्व जिल्ह्यातील मंडळ अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित श्री अंकुश अवताळेजी, लहूजी अवताळे, कोमलताई अवताळे, महेशजी बिराजदार, सुदर्शनजी यादव, समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत, त्यांची नाव घेऊ शकलो नाही, मागे अनेक मान्यवर उभे आहेत. थोडा उशीर झाल्यामुळं खरं तर मी तुमची सर्वांची क्षमा मागतो. आम्ही 8:30ला वेळेवर येणार होतो, 8:30ची वेळ दिली होती, पण सकाळी 7 पासून कुठेही न थांबता आम्ही प्रवास करतोय, तरी इतका उशीर झालाय आणि त्यामुळं आपल्याकडे पोहोचण्याकरता थोडा उशीर झाला. खरं तर मला तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानायचे आहे की आपण सर्वांनी लोकसभेच्या, विधानसभेच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड मजबूती देण्याकरता, आपली सत्ता आणण्याकरता, सरकार आणण्याकरता हाळाची काळं रक्ताचं पाणी केलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांची भावना होती की देवेंद्र फडणवीसजींचं सरकार यावं, देवेंद्र फडणवीसजींचा शपथविधी व्हावा आणि या महाराष्ट्रामध्ये गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख सरकार यावं. मी तुम्हाला नतमस्तक होतो. प्रचंड मेहनत आपल्या कार्यकर्त्यांनी केली, ध्येय वेळ होऊन कार्यकर्त्यांनी मेहनत केली, नेत्यांनी मेहनत केली आणि आज आपल्या सर्वांच्या सदिच्छेने, सर्वांच्या कामाने, तुम्ही केलेल्या मेहनतीमुळं आज महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं. मी पक्षाचा अध्यक्ष असताना तुम्ही या ठिकाणी खूप मेहनत केली आहे, मला एकाएकाची मेहनत माहिती आहे. 2.5 वर्ष मी फक्त 27 दिवस मी घरी गेलो महाराष्ट्र. त्या 2.5 वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केवळ मी 27 दिवस सोडले तर महाराष्ट्राचा पूर्ण प्रवास केला. एकच ध्येय होतं की देवेंद्र फडणवीसांचं सरकार यावं. आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामधला सर्वात मजबूत सरकार, आतापर्यंत कुठल्याही सरकारला 1 मे 1960 पासून महाराष्ट्राची निर्मिती झाली, कुठल्याही सरकारला एवढं बहुमत नाहीये, तेवढं बहुमत देवेंद्र फडणवीस सरकारला आहे. 288 पैकी 217 आमदार असलेलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी आलं आहे. खरं तर आज मला गोष्टीचा अभिमान आहे की तुम्ही एवढी मेहनत नसती केली, तुम्ही इतकी त्या ठिकाणी ताबरा मेहनत नसती केली तर 51.78% मतं भाजपाला नसते मिळाले. आज आपण नेहमीच सांगायचो आपल्याला 51%ची लढाई लढायची आहे. आज मला या गोष्टीचा अभिमान आहे. सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी, सोलापूरच्या जनतेने, सोलापूरच्या नागरिकांनी आपल्यावर विश्वास केला आणि महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस सरकार 51.78% मतं घेऊन निवडून आलं. जे आतापर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मजबूत सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं आहे. जयकुमार गोरेजींनी सांगितलं खरं आहे, या जिल्हा परिषदेमध्ये इतकं मोठं बहुमत आपण या ठिकाणी पालकमंत्रीजी आपण आल्यानंतर ज्याप्रमाणे रचना केली त्याप्रमाणे या ठिकाणी मजबूतीने या ठिकाणी आपल्याला यश मिळालं. खरं तर आता हे यश जे आहे, हे यश जनतेच्या आशा अपेक्षेचं आहे. आज आपल्यासमोर काय महत्वाची भूमिका आहे की आज ज्या मतं आपण घेतले आहेत, हे मताचं कर्ज आपण घेतलेलं आहे. जरी जनतेनं आपल्याला मताचं दान दिलं, पण भारतीय जनता पार्टीकरता हे मताचं कर्ज आहे आणि इमानदारीने 5 वर्ष काम करून जनतेच्या मताचं कर्ज, आपण जनतेला जो जाहीरनामा दिला होता, आपण जनतेला वचननामा दिला होता, आपण जनतेला संकल्पनामा दिला होता, तो संकल्पनामा या 5 वर्षात पूर्ण करण्याकरता आज आपली जबाबदारी आहे, आमची जबाबदारी आहे. खरं तर आज तुम्ही एवढी मेहनत नसती केली तर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नसते. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नसते तर मी महसूल मंत्री झालो नसतो, मी महसूल मंत्री झालो नसतो तर जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री झाले नसते. आज बघा आपली एक कमळाची बटन किती महत्वाची होती की आज 2-2 मंत्री आपल्या सरकारचे आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासोबत बसलेले आहेत. रात्र हो की बेरात्र हो,
आज आपल्या परिवारामध्ये जर आपलं सरकार नसतं आलं, आपण एवढी मेहनत नसती केली, रात्रंदिवस कमाड नसतं केलं, तर जयकुमार गोरे आणि मी फक्त कार्यकर्ता म्हणून आलो असतो, मंत्री म्हणून नसता आलो. आणि त्यामुळे जेव्हा आपली प्रतिष्ठा पडायला लागतं, जेव्हा आपली इज्जत पडायला लागतं, आपल्या पार्टीची इज्जत पडायला लागतं, तेव्हा आपला कार्यकर्ता जो मेहनत करतो त्या मेहनतीचे फळ आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपलं सरकार आता काम करत आहे. मी तुम्हाला आश्वस्त करतो आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, आपलं सरकार आहे. काय आहे आपलं सरकार? थकले का तुम्ही? आपलं सरकार आहे. जेवण झालं का नाही? व्हायचं ना? आम्ही सकाळपासून उपाशी जाऊ, कोणी जेवलो नाहीये. आपलं सरकार, जोरान सांगा, आपलं सरकार. आवाज जरी तिकडे मागच्या काय झालं? आपलं सरकार, आपली पार्टी, आपला मंत्री आपला मंत्री आहे. काँग्रेसचा मंत्री आपला मंत्री आहे का? आपलं सरकार आहे. आपलं सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे म्हणून आपण या ठिकाणी विचार करतोय की या राज्याच्या जनतेला दिलेलं वचन पूर्ण करणं. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने या ठिकाणी अनेक निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या ठिकाणी खूप निर्णय वाचून दाखवणार नाही, पण आज बघा आपलं सरकार आलं, महसूल मंत्री माझ्यावर जबाबदारी आली, ग्रामविकास मंत्री म्हणून या ठिकाणी जयकुमार गोरेवर जबाबदारी आली. आणि आज दोन्ही मंत्री म्हणून एक महत्वाचा निर्णय आपण घेतला की या राज्यातल्या ज्या गायरान जमिनी आहे, त्या गायरान जमिनीवर जे 2011 पूर्वी 1 जानेवारी 2011 पूर्वी गायरांच्या जमिनीवर जी घरं झालेली आहे ती जागा ग्रामपंचायतला द्यायची आणि ग्रामपंचायतनं त्या सर्व घराचं रजिस्ट्रेशन करून द्यायचं आणि रजिस्ट्री करून द्यायचा निर्णय आपण केला. 1,500 फुटापर्यंत आता या ठिकाणी गायरांमध्ये बसलेल्या व्यक्तींचं या ठिकाणी नमुना आतमध्ये एंट्री घेऊन ग्रामपंचायतला नमुना आतमध्ये एंट्री घ्यायची. जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा ग्रामपंचायतच्या नावाने करून द्यायची. गायरांची ज्या जागेवर घर आहेत ती जागा गायरांची जागा ग्रामपंचायतच्या नावाने करायची. ग्रामपंचायतचा नमुना आतमध्ये नोंद घ्यायची आणि नोंद झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या सचिवांनी 1,000 रुपयामध्ये त्या सर्व घरांची रजिस्ट्री करून द्यायची. हा निर्णय आपल्या सरकारने केल्यामुळे आज हजारो लोकांना आपला फायदा होणार आहे. आपल्या सरकारने निर्णय केला की 1 जानेवारी 2011 पूर्वी सरकारी जागेवर बसलेल्या प्रत्येक माणसाला त्याची मालकी द्यायची आहे. आता 1,500 फुटापर्यंत घराचा पट्टा मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या सरकारने घेतलेली आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वी ज्या जागेवर जो लोक बसलेले असतील त्याचा घराचा पट्टा आपल्याला द्यायचा आहे. सर्वांसाठी घरे योजना आपल्याला राबवायची आहे. 30 लाख घरं माननीय जयकुमार गोरेजींनी देवेंद्र फडणवीसजीच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदीजीकडनं मिळवलेले आहेत. ते 30 लाख घराचं अनुदान आपल्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये मिळवायचं आहे. एवढंच नाही, आता तर आपण राज्यातल्या कुठल्याही सरकारने हा निर्णय घेतला नाही, तो निर्णय आपण घेतलेला आहे. आता राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पानन शेतरस्ते वहिवाट रस्त्याची योजना आणली आहे. आता राज्यातले सर्व रस्ते आपण वहिवाटीचे रस्ते असतील, पानन रस्ते असतील, सर्व रस्त्याची मोजणी करणार आहे, सर्वांची आखणी करणार आहे. मोजणी करून दोन्ही बाजूला झाडं लावून 300 कोटी झाडं लावून या झाडाची मोजणी, झाडाची लागवड करून रस्त्याची वहिवाट त्या ठिकाणी रस्त्याची वहिवाट उघडी करायची आहे. आणि एवढंच नाही तर या 5 वर्षामध्ये 15 लाख रुपये प्रति किलोमीटर देऊन या ठिकाणी सर्व रस्त्याची मजबूतीकरण करण्याचा निर्णय आपण करतोय, जेणेकरून ग्रामविकास विभाग आणि महसूल विभागाने मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजनेमध्ये सर्व रस्ते करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. जसं नॅशनल हायवेला क्रमांक आहे, राज्यमार्गाला क्रमांक आहे, तसे क्रमांक प्रत्येक रस्त्याला देण्याचा निर्णय आपण केला आहे. प्रत्येक ग्रामीणच्या प्रत्येक क्षेत्रस्थांना वहिवाटीच्या रस्त्यांना ग्रामीण मार्ग देण्याचा आपण निर्णय करतोय. आणि एवढंच नाही तर या ठिकाणी संपूर्ण रस्त्यांचं मजबूतीकरण करण्याचा निर्णय घेतोय. मी असा मानणारा कार्यकर्ता आहे की शेतकऱ्याच्या शेतात 12 तास वीज असेल, शेतकऱ्याच्या शेतात जर पाणी असेल आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये मजबूत रस्ता असेल तर शेतकऱ्याचा पोरगा कधी सरकारी नोकरी मागायला जाणार नाही. तो आपल्या शेतीमध्ये 4 पट उत्पन्न घेईल आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने मजबूतीने काम करेल. खरं तर आपल्या सरकारने त्या महसूल खात्यात 48 निर्णय केले. तुकडेबंदी कायदा आपण निरस्त केला. तुकडेबंदी कायद्याने आता बघा, मी आताच बोललो, या ठिकाणी जयकुमार गोरे होते, सर्व होते. तुकडेबंदी कायद्याने आता जेवढे घरं झाले आहेत त्या घराचं स्वामित्व देण्याचा निर्णय होणार आहे. या ठिकाणी आपण येण्याचा कायदा रद्द केला. या राज्यामध्ये आता कुठलाही येणे घेण्याची गरज नाही आहे.
जिकडं ज्याचं रहिवासी क्षेत्र असेल रहिवासी घर बांधा, औद्योगिक क्षेत्र असेल तर इंडस्ट्री करा, वाणिज्य असेल तर व्यापार करा. पण या राज्यामध्ये कुठे आता येण्याचा कायदा राहील. आता पुढच्या काळामध्ये तुमच्या जीवनातला सर्वात मोठी क्रांती करणारा, तुमचं आमूलाग्र परिवर्तन करणारा लँड टायटलिंग ऍक्ट येत आहे. आता तुमची जी प्रॉपर्टी आहे, सातबारा आहे, तुमचं घर आहे, या घराला त्या ठिकाणी कब्जेदार आहे. फक्त सातबारा म्हणजे काही मालकीत्व नाही आहे, सातबारा म्हणजे कब्जेदार आहे. पण पुढच्या काळामध्ये आपण असा कायदा आणतोय ज्यातनं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या घराचं स्वामित्व मिळणार आहे. मी एवढंच सांगेल, मी हे का सांगतोय की आपल्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली आहे त्या मेहनतीच्या भरोश्यावर जे आपलं सरकार आलं आहे ते सरकार आता आपल्याला पुढे न्यायचं आहे. मी एवढीच विनंती करेल कार्यकर्त्यांना, कोणी निराश राहायचं नाही, कोणी निराश व्हायचं नाही. आपल्या कार्यकर्त्यांनी आज मजबूतीने आपलं सरकार आणलं आहे आणि आपलं सरकार आता 2047 पर्यंत राहणार आहे. कुठपर्यंत राहणार आहे? अरे जोराने बोला ना. 2047 किती पर्यंत? 2047 आपलं सरकार आहे. काय म्हटलं मी? आपलं सरकार आपलं सरकार, आपलं सरकार आपली पार्टी, आपली पार्टी आपलं सरकार आपलं सरकार 2047 पर्यंत. 2047 पर्यंत 2047 पर्यंत आपलं सरकार राहणार आहे. कारण आपलं सरकार लोकाभिमुख आहे. आपलं सरकार पारदर्शी, गतिमान राहणार आहे. या ठिकाणी जयकुमार गोरे सारखा एक तेज तर्रार ग्रामविकास मंत्री या ठिकाणी बसलेला आहे. काळजी करायची गरज नाही. या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. बघावं सचिन कल्याण शेट्टी किती जमदार आहे. चेहरा बघा सचिनचा. हे देवेंद्र कोटे बघा कसा तुफान आहे. काय आता अवतारे आले पुन्हा. समाधान, पूर्ण समाधान आहे. तेवढं इकडे समाधानचा चेहरा बघा आहे, बघा किती जोरदार आहे. हे काँग्रेसवाल्याची हिंमत आहे काय समोर. आणि त्यामुळे आपलं सरकार, आपली पार्टी, आपलं सरकार 2047चं सरकार. किती सरकार? चिंता करायची गरज नाही. आपला मंत्री आहे. दोन गोष्टी बोलायच्या, दोन गोष्टी सांगायच्या, दोन गोष्टी करायच्या, काही काळजी करायची नाही. आणि आपल्या कार्यकर्त्यांनी जनतेचा जो वचन दिलाय, आज बघा तुम्ही जे जनतेला वचन दिलं असेल ते वचन पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे, आपली आहे. तुम्ही जेवढे काही कामं सांगाल ते कामं पूर्ण करायची जबाबदारी आमची आहे. सरकार तुम्ही आणलाय, सरकार जनतेच्या हिताकरता काम करणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणलेलं प्रत्येक काम करणे मंत्र्याची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे. देवेंद्रजीने आम्हाला हेच सांगितलं आहे की आपल्या कार्यकर्त्यांनी जे सरकार आणलं त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहा. रात्री बेरात्री अपरात्री आपला कार्यकर्ता अडचणीत आला असेल त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभं राहिलं पाहिजे. हीच पार्टीची भूमिका, हीच सरकारची भूमिका आहे. आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजींच्या अध्यक्षतेखाली संघटना आपल्याला मजबूत करायची आहे आणि देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली आपल्याला सरकार मजबूत करायचं आहे. आणि सरकार मजबूत करत असताना या ठिकाणी आपले गावं पंचायत ते पार्लमेंट पर्यंत आपला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मजबूत झाला पाहिजे. याकरता जी जबाबदारी आहे ती जबाबदारी तर आम्ही पार पाडायची आहे. तुम्ही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. तुम्ही खूप कष्ट केलाय कार्यकर्त्यांनी. हे सरकार आणण्याकरता प्रचंड मेहनत केलेली आहे. पण एखाद्या कारणाने निराश होऊ नका. एखादं काम आज होईल, उद्या होईल. पण आपणच जर इंग्रजी बोलायला लागलो आपल्या सरकार विरुद्ध तर ते चांगलं नाही. कधी कधी आपला कार्यकर्ता निराश होऊन सोशल मीडियावर व्यक्त होतं, कुठे व्यक्त होतो. काय गरज आहे व्यक्त व्हायची? काँग्रेस पार्टी येणार आहे का आपला प्रश्न सोडवायला? आपला प्रश्न जयकुमार सोडणार आहे, आपला प्रश्न सचिनच सोडवणार आहे, आपला प्रश्न आपणच सोडवणार आहे. सोशल मीडियावर आपल्या सरकारबद्दल, आपल्या पार्टीबद्दल, आपल्या कार्यकर्त्याबद्दल बोलून काय फायदा आहे? आज बघा इतकी मजबूत जिल्हा परिषद आज निवडून आली आहे आणि जिल्हा परिषदला मजबूत करणारा या ठिकाणी ग्राम विकास मंत्री आहे आणि त्याच्यावर त्यांना महसूल देण्याकरता बावनकुळे आहे. कशा चिंता करायची गरज आहे? आणि आम्हा दोघांना मजबूत करण्याकरता देवेंद्रजी आहे. आणि देवेंद्रजी आज अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आपल्या जवळ आहे. अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता. आणि त्यामुळे काळजी करायची गरज नाही. तुमचे सर्वांचे निवेदन मी घेणार आहे. तुमच्या निवेदनावर प्रत्येक निवेदनाचं काम करून तुम्हाला कळवणार आहे. आणि मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही गावातले जेवढे काम असेल तेवढे आता करून घ्या. ग्रामविकास मंत्र्याकडनं करून घ्या, महसूल मंत्र्याकडनं करून घ्या. दोनच विभाग महत्वाचे आहेत ग्रामीण भागाकरता. खरं तर राज्यामध्ये अनेक डिपार्टमेंट आहे, माझा त्याच्यावर काही प्रश्न नाही आहे. सर्व डिपार्टमेंट महत्वाचे आहे, सर्व डिपार्टमेंट कामाचे आहे.
पण तुम्हाला ग्रामविकास मंत्री आपल्या घरातला आहे, महसूल मंत्री आपल्या घरातला आहे, इतके मोठे नेते या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये जे जे काही प्रश्न, आता मी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा येणार आहे, सर्व महानगरपालिकेचे प्रश्न सोडून देणार आहे. मी तेव्हा जिल्हा परिषदला 4 तास बसणार आहे. तेव्हा जिल्हा परिषदला 4 तास बसून माननीय ग्रामविकास मंत्री, महसूल मंत्री हे जर आजूबाजूला बसले, एकही प्रश्न शिल्लक राहत नाही, जिल्ह्याचा एकही प्रश्न शिल्लक राहत नाही. आणि मी जर या ठिकाणी मुख्यमंत्री आणि मी जर सोलापूर शहराचा विचार केला तर सोलापूर शहराचे प्रश्न राहणार नाही. आणि त्यामुळे आपण जनतेची जे मतं घेतली आहे, जो आश्वासन दिलंय, जे वचन दिलंय ते पूर्ण करू, एवढंच अभिवचन देतो. अंकुश अवताळेजी, तुमच्या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी माईकवर एक या ठिकाणी प्रश्न मांडला होता की घोडके वस्तीमध्ये आपण त्या ठिकाणी त्या घरं कायदेशीर करून दिल्याचे. मी घोडके वस्तीचे सर्व घरं कायदेशीर करून देतो, काळजी करू नका. 25/3/2026 ला जो शासन निर्णय आपण केलेला आहे, त्या निर्णयामध्ये 1 जानेवारी 2011 पूर्वीचे सर्व घरं कायदेशीर करण्याचा अधिकार तहसीलदारला दिला. तहसीलदार आहे का? पुढे तहसीलदार, हो तहसीलदार, तुम्हाला अधिकार दिला, आता दिले ना अधिकार, मग घोडके वस्ती झालं पाहिजे ना. जेव्हा 25/3/2026 ला 25/3/2026 झाले, आता 4 झाला, 5वा झाला, 6वा महिना येते झाला, 2 महिने झाले शासन निर्णय केला, काही करायचं नाही तुम्हाला. 25/3 मुळे तुम्हाला सर्व अधिकार तहसीलदारला देऊन टाकले. काही राहिले का शिल्लक? मला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्यापूर्वी घोडके वस्तीचे सर्व मालकी दिले पाहिजे, त्यांचा सर्व पट्टे वाटप झाले पाहिजे, याची काळजी आपण घ्या. आणि आज जेवढे प्रश्न माझ्यासमोर उपस्थित होतील त्या सर्व प्रश्नाला निकाली काढण्याची जबाबदारी या ठिकाणी माझी आहे. आपण सर्वांनी जे निवेदन आणले ते मला द्या. मी पुन्हा एकदा आपली क्षमा मागतो आणि तुमचे खूप खूप आभार मानतो. तुमच्यासारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांनी जे 51% मतं घेऊन आपलं सरकार आणलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.